हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे माय लाईफ अँड माय फॅमिली. तर बघा किती वाजले पिल्लू? 5:45 झाले आहे. माझ्या मुलीला खूप भूक लागलेली आहे, म्हणून मी काय केलं, मस्त किचन ओट्यावरला आवरून घेतलं आणि मस्तपैकी आता थोडा भात लावला आहे. कारण आज सकाळी चपात्या खूप कमी केल्या होत्या फ्रेंड. कारण का बरं कमी केल्या, तुम्ही म्हणाल का कमी केल्या? तर कारण जास्त शिळं राहतं ना, आम्ही तिघच जण खाणार आहे फ्रेंड. मग शिळं मलाच खात बसावं लागतंय. माझी मुलगी पण जास्त शिळं खात नाही, माझे मिस्टर पण खात नाही. म्हणून म्हटलं चला मग वेळेवर आपल्याला जे आवडलं ते करायचं. चपाती खावं वाटली चपाती बनवायची, भात खावं वाटलं तर भात बनवायचा. म्हणून मी आता मला तर नाही जेवायचं, कारण माझे मिस्टर आल्यावर अजून नाश्ता होणारच आहे, त्याच्यामुळे मी काही जेवणार नाही आहे. तर माझी मुलगी बोलली की मला भात लाव, म्हणून मी तिच्यासाठी भात लावलाय. आणि बाहेरला व्ह्यू बघा किती सुंदर आहे. मुलं खेळत आहे, छोटे छोटे मुलं खेळत आहेत. इथून तुम्हाला दिसणार नाही आहे, एवढं लांबचं काही कॅप्चर होत नाही व्हिडिओमध्ये. आणि तिकडे बिल्डिंगचे कामं चालू आहे, मिस्त्री लोक कामाला पण आहे. आणि छोटे छोटे मुलांच्या मम्मी पण आहे, त्यांना खेळायला घेऊन आलेले आहेत. आणि त्या आपल्या आत्ताच भात लावला मी, सिट्टी वगैरे व्हायचीच आहे. आणि इकडे बघा माझ्या मिस्टरांनी मला 2-2 माठ आणून दिले आहे. तर तुम्ही म्हणाल 2-2 माठ का? तर कारण कसं आहे ना फ्रेंड, एका माठातलं पाणी वापरून झालं ना की परत त्यात पाणी टाकलं की ते पाणी गरम राहायचं. म्हणून माझ्या मिस्टरांनी काय आयडिया केली की एकातलं वापरलं की दुसऱ्या याच्यातलं गार राहतं, संपून झालं की मग दुसरा माठ अजून यूज करणं चालू करायचा. इकडे ठेवली आहे मी तेलाची पिशवी, त्यातलं तेल टाकायची मला आठवणच नाही राहिली, तर इथे ठेवून दिलं. आता मी नंतर टाकेल, कारण मी इथे माझ्या मिस्टरांनी इथे कॅनेत तेल काढलं आहे छोट्या कॅनमध्ये. आणि मग त्यातलं ते तेल असतं ना, ते पूर्ण निथळून निघतं आहे. म्हणून मग मी ती अशी उभी करून ठेवते. आमच्या घरी सगळ्यांची ती सवय झालेली आहे. आणि काल बघा किती सुंदर मांडणीतले भांडे मी म्हणजे घासलेले आधीच होते, फक्त पुसून काढले मी. खूप धूळ बसली होती, तर बघा. आणि ह्या पातेल्यात ठेवलं आहे मी, कारण 2-3 डबे घासायचे होते, म्हणून मग ते तसं काढून ठेवलं. आता ते पण भरायचं आहे. आणि माझे मिस्टर पण आता 7 वाजेपर्यंत येणार आहे. आणि ते आले की आम्हाला साबुदाण्याची खिचडी खायची खूप आठवण आलेली आहे. त्याच्यामुळं मग आम्ही काय करणार आहे, साबुदाणा खिचडी बनवणार मस्तपैकी. तर मी तुम्हाला रेसिपी दाखवते आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू बनवून राहा. तुम्हाला पुढे काय काय आहे ते बघायला मिळतील. चला मग मी तुम्हाला थोड्याच वेळात भेटते. आणि भात कशासोबत खाणार हा विचार तुम्ही करत असाल. नंतर बघा मी मस्तपैकी बटाटे वांग्याची भाजी बनवलेली आहे, तर त्याच्यासोबत माझी मुलगी भात खाणार आहे. तर चला मग मी तुम्हाला थोड्या वेळात भेटते. तर बघा फ्रेंड, माझे मिस्टर कामावरून आलेले आहे. आज थोडे लेट आले आहेत. ते हॉस्पिटलमध्ये गेले होते, कारण माझं कालचं थायरॉईड चेक केलं होतं, ते रिपोर्ट आणायला ते गेले होते. आणि 500 रुपये फुकट गेले फ्रेंड तपासायचे. पण काहीच निघालं नाही, त्यात नॉर्मल निघालं. तर बोलले की 2 महिन्यानं चेक करा. पण मी माझ्या मिस्टरांना म्हटलं मी 2 महिन्यानं मी सरकारीमध्ये जाणार, मी प्रायव्हेटमध्ये नाही जाणार. कारण फ्रेंड असे जर आपले पैसे गेले तर आपण कसं जगणार आहे, महागाई निघाली अशी. तर फ्रेंड मी सरकारीमध्ये जाते, मला मोठेपणा नाही दाखवायचा. आणि बघा इकडे शेंगदाणे भाजायला घेतलेले आहे. आणि काल पण माझं 920 रुपये गेले, तर माझं खूप मन दुखलं, मला खूप वाईट वाटलं फ्रेंड. कारण कसं आहे फ्रेंड, हे पाणी नाही ना, पैसे म्हणजे पाणी नाही ना. तुमचे गेलेले पैसे परत यायला, ते एकदा गेले का गेले. म्हणून पैसे खूप जपून वापरा, असं माझं मत आहे. आणि मी त्याच मताची आहे. मला कोणी हसलं तरी चालते, मी विचार नाही करणार मला कोणी हसते म्हणून. तुमचं काय मत आहे? आणि मी साधारण आहे, मी श्रीमंत नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला पण एकच सांगणार आहे मी, पैसे जपून वापरा. कारण खूप महागाई वाढली आहे फ्रेंड, आपल्याला जगणं मुश्किल होईल असं जर पैसे आपण खर्च केले तर. आणि बघा आता मी साबुदाण्याची खिचडी करणार आहे. माझे मिस्टर आले तर शेंगदाणे भाजून घेते मस्तपैकी, आणि खूप छान खिचडी बनवणार आहे. तुम्ही पण माझ्या पद्धतीनं खिचडी बनवा, खूप भारी होते. बघा छान शेंगदाणे असे मस्त भाजून घेते मी. तुमचं काय मत आहे असं पैसे जाण्यावर? बरोबर
पैसा हा गंगेचं पाणी नाही. मग हंडे भरून आणले, झालं ठेवलं घरात झाकून, असं नाही ना. पैसा हा कुठल्या झाडाला लागत नाही, धरला आणि तोडला कमी पडला. मग तेवढ्या 920 रुपयासाठी माझ्या नवऱ्याला खूप कष्ट करावं लागतं. माझं खूप मन दुखलं काय, आणि माझ्या डोळ्यात पाणीच आलं, पण मला रडायला आलं. खूप बेकार वाटतं मला. मी त्यांना म्हटलं की मला परत जर हे करायचं असलं ना तर मी सरकारीमध्येच जाणार. मी पहिले पण सरकारीमध्येच गेले होते. तर बघा आपले शेंगदाणे भाजून झाले आहे. मी गॅस बंद केला आहे. तर आता मी ते गार काढायला एका ताटामध्ये काढून ठेवते. बघा मी ताटामध्ये काढून ठेवले. गार झाले की मग आपण बारीक करून घेऊया, चकूट करून घेऊया. चला मग तोपर्यंत आपली दुसरी प्रोसेस करून घेऊया. तर बघा फ्रेंड, मी पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि दाणे पण शेंगदाणे तोंडात टाकले मस्तपैकी. त्याला मी तेल गरम होऊ देते. तर बघा मी आता यात पहिले बटाटे टाकून घेणार आहे. घेतलेले बटाटे ओढले, त्याच्यामुळं थोडंसं तडतड करते. बघा आपले बटाटे टाकून घेतले मी, आणि याच्यासोबत मी मिरची पण टाकून घेणार आहे. आणि मिरची पण आपले शिजले पाहिजे चांगले. आणि काही चुकून बोलले गेलं ना फ्रेंड, माझ्या मिस्टर चेष्टा करतात, काही खरं नाही त्यांचं. काय हो, काय हो, काय चेष्टा करता माझी? कोण करतो चेष्टा? तुम्हीच करता चेष्टा. मला काम नाही का चेष्टा करायचं? मला काय म्हणे फ्रेंड, मी म्हटलं गार व्हायला, तिथे म्हणते काय काय बोलले तुम्ही, गार पाणी काय पडायला, काय पण बोलत राहतात ते. त्याला मस्त मी हे शिजू देते आणि लगेच भेटते तुम्हाला. तर बघा फ्रेंड, आता मिरच्या आणि बटाटे व्यवस्थित झालेले आहेत. तर मी आता थोडं चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. त्यानंतर मी आता साबुदाणा टाकून घेणार आहे. तर बघा असा मोकळा साबुदाणा झालेला आहे. पाणी अगदी थोडं घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं. त्यानं काय होतं फ्रेंड, ते असं जास्त पाणी झालं ना की चपचपीत होऊन जातं ते, आणि मोकळी खिचडी बनत नाही. व्यवस्थित परतवून घ्यायचं ते आपल्याला. बघा फ्रेंड, साबुदाणा व्यवस्थित परतून झाला. आता मी यात घालून घेणार आहे दाण्याचं कूट. तर दाण्याचा कूट हा फ्रेंड बारीक नसावा, जाडसरच असावा. बारीक याने खिचडी चांगली नाही बनत, टेस्टी नाही बनत, म्हणून मी जाडसरच घेतलं आहे काढून. म्हणजे माझ्या मिस्टरांनी दिले मला काढून. ते मला कधी कधी हेल्प करतात. आता पण त्यांनीच हेल्प केली मला. काय हो, हो हो, कधी कधी करतो. नाहीतर मग काय म्हणतील ते, दाणे मी काढले आणि स्वतःचं नाव सांगते. हो हो, कधी कधी करतो मी हेल्प. हेल्प नाही हो, हेल्प. हेल्प हेल्प याची हेल्प. शिकलेले आहेत ना तुम्ही, असं का बोलता? काय हेल्प 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 शिकलेले आहे फ्रेंड ते, याची हेल्प. काय बोलता? बघा देऊ का तेवढा दाण्याचा कुट्टा पण? राहू दे, जास्त दाण्याचं कूट झाल्यावर चांगलं नाही वाटत. मला नाही आवडत फ्रेंड जास्त तसं हे झालं की शेंगदाण्याचं कूट. बघा असं व्यवस्थित परतून घ्यायचं मस्तपैकी. जेवढा तुम्ही परतत राहाल ना तेवढी खिचडी अशी मोकळी बनते आणि मऊसूत बनते. त्याच्यावर खूप लक्ष द्यायचं फ्रेंड. लक्ष नाही दिलं तर ते खालून जळू पण शकते. जळू नाही द्यायचं, खाली लागू नाही द्यायचं. बघा बघा किती छान खिचडी बनते बघा. वाव. तर बघा आपली खिचडी झालेली आहे फ्रेंड, तुम्हाला दिसतच असेल.
वाव. चला याला थोडंसं मी 2 मिनटं वाफ येऊ देते आणि नंतर मग टाकते. बघा फ्रेंड, आता वाफ आलेली आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे मी. बघा किती वाफ आलेली आहे. वाव. तर बघा फ्रेंड, आपली साबुदाण्याची खिचडी अशी खूप छान झालेली आहे, मनसोक्त झालेली आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ एवढाच होता. आणि तुम्ही म्हणाल 3 वाट्या दही का भरले, तर आम्ही तिघासाठी एकत्रच घेतलेलं आहे. तर चला मग माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओची बेल आयकन क्लिक करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.